सांगाल आपण आज या ठिकाणी सगळे महाराष्ट्राचे लोक आलेले आहेत, महाकुंभ सुरू आहे. हां सर, मी इथे प्रयाग कुंभामध्ये उपस्थित आहे आणि 10 जानेवारीपासून इथे आपण शिबिराची सुरुवात केली आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत इथे आपलं शिबिर आहे. इथे सनातन सतपंथ संप्रदाय आणि स्वामी जगन्नाथ धाम ट्रस्ट हरिद्वार संयुक्त या शिबिराचं आपण आयोजन केलं आहे, जिथे 2000 भाविक मुक्काम करू शकतात. अन्नक्षेत्र सुरू आहे आणि लगभग महाराष्ट्रातील जे सर्व भाविक येत आहेत आपल्याकडे त्यांची निवास भोजनाची इथे व्यवस्था होते आणि त्यांची प्रसन्नता पण आहे की इथून अयोध्याजी, वाराणसी, परत चित्रकूट दर्शन पण त्यांचं होतं आहे. इथे स्नाने होते त्रिवेणी संगमावर आणि शाही स्नानाचा आनंद आपली सगळी लोक घेत आहेत. आणखी लोक आहे, काय सांगाल आपण आज महाराष्ट्रातून? आम्हाला कुंभामध्ये जे 144 वर्षानंतर ज्या कुंभाची आज इथे सुरुवात झाली आहे आणि या निमित्ताने प्रत्येक माणसाला जे कुंभामध्ये जाव की नाही, जे भीती वाटत आहे किंवा कुंभ खूप गर्दी असतो, कुंभामध्ये लोक विखुरली जातात किंवा कुंभामध्ये लोकांची अवहेलना होतात, लोकांची व्यवस्था नाही होत. मी तुम्हाला TV9च्या माध्यमातून आपण आलात त्या माध्यमातून सांगू इच्छितो की इतकी सुंदर व्यवस्था, इतकं सुंदर आयोजन या सरकारने आणि महाराष्ट्रातील साधू संतांनी तसेच आमचे स्वामीजी जनार्दन स्वामी यांनी आम्हाला इथे आवर्जून बोलावलं आणि बघा मी आलो आहे, मी माझा पूर्ण परिवार घेऊन आलो. इतके आनंदी आहे मी, इतकं हॅपीनेस आहे, काहीच कुठे अडचण नाही. नव्या पैशाची आम्हाला त्रास नाही. पायी जा, 2 मिनिटात स्नान झालं. राहायची, जेवायची, खायची इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे. कोणी तुमचं कितीकी रुपये देऊन तुमची व्यवस्था होऊ शकत नाही. 5 स्टार अशी व्यवस्था इथे आहे की पल तुम्हाला साऱ्या गोष्टी अवेलेबल आहे. आणि इथे कार्य करणारी लोक यांचं धन्यवाद, खूप खूप कोटी प्रणाम सर्वांना. की मी तर इथे येऊन खूप धन्य झाली आहे. मला वाटले नव्हतं की मला एवढं व्यवस्थित सर्व म्हणजे माझं होईल म्हणून. मी तर म्हटलं जसे माझे भोलेनाथ मला ठेवेल तशी मी राहील. पण भोलेनाथांनी मला त्यांच्या पापण्यांवर बसून आणलेलं आहे आणि तसंच झालेलं आहे. मी खूप आनंदी आहे बस. आणि TV9चा खूप धन्यवाद की त्यांनी मला बोलण्यासाठी इथे बोलवलं. खूप धन्यवाद. आज आमचं खूप छान स्नान झालं, शाही स्नान झालं आणि बोटनं जाण्याची संधी मिळाली, शाही स्नान करायची संधी मिळाली. खूपच छान इथलं वातावरण आहे. खूप आमची तयारी महाराजाकडे होती. खूप आमची व्यवस्था झाली, सगळी सुविधा झाली आणि आम्ही मस्त मजेत राहत आहोत. आपण काय सांगा? सनातन धर्म का ये सबसे बड़ा समागम है. सभी हिंदू धर्म के सभी अनुयायी यहाँ आए हुए हैं, सभी संत आए हुए हैं. सबके दर्शन करके जो आनंद हमें मिला है वो जन्मों तक नहीं मिल सकता. बहुत आनंद, बहुत ज़्यादा. TV9चा बोलण्याचा हे दिला, आज आनंद दिला, त्याबद्दल धन्यवाद. आणि इथं खूप छान व्यवस्था झाली जनार्दन स्वामीच्या आश्रमामध्ये. आम्ही 3 दिवसापासून चहा, नाश्ता, चहाची व्यवस्था, सर्व व्यवस्था आणि पूर्ण ठिकाणी नागा साधू वगैरे सर्व हे त्यांचं दर्शन झालं. त्यांच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो, त्यांना भेटलो, त्यांचे चरण स्पर्श केले आणि त्यांनी पण आशीर्वाद दिले. आणि सर्व असं एक कोणी साधू संत आपले नागा साधू एका पायावर उभं आहे. 12 महिने 17, 18 वर्षापासून ते पायावर उभत आहे, झोपत नाही. आणि काही साधू संत फक्त खाली बसून करतात आणि सर्व त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला. याबद्दल धन्यवाद. जय संत. अपेक्षा होती गेल्या अनेक वर्षापासून या महाकुंभमध्ये येण्याची. 144 वर्षानंतर हा महाकुंभ मेळ्याचं इथे आयोजन झालं आहे. याच्यानंतर पुढच्या 144 वर्षानंतर त्याचं आयोजन होणार आहे. आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला हे महाकुंभ मेळ्याचं एवढं मोठं आयोजन पाहायला मिळालं. आणि हे जे काही आयोजन सरकारतर्फे, योगी सरकारतर्फे केलं गेलं आहे, हे एकदम चांगल्या प्रकारे, म्हणजे कुठल्याही प्रकारे भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही यामध्ये. आणि सर्व प्रकारच्या सोयीसुविधा या महाकुंभामध्ये चांगल्या प्रकारे केलेल्या आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.